दोन गडी बाद झाला का? हा पुन्हा एकदा तिन्ही दांड्या गोल होत आहेत. धक्का क्रमांक लागतोय तो तिसरा विजयच्या माध्यमातून. विजय बॅक टू द डगआउट. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी होते अविनाशच्या माध्यमातून. पिवळचं शतक हाताळण्यासाठी आलेला आणि नक्कीच पहिला चेंडू ते आला तो विकेट. नंतर दुसरा चेंडू तो डॉट. तिसरा चेंडू ती परत विकेट आहे. चौथ्या चेंडू ती तिन्ही दांड्या गुल. पुन्हा एकदा विकेट. धक्का क्रमांक लागलाय तो तिसरा कुडेरान या संघाला. सहावा चेंडू बिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातो सीमारेषा पार. येईल 4 धावेसाठी चौकार. या चौकाराच्या मध्ये धावाचा श्री गणेशा झालाय कुडेरान या संघाचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 4. 3 गडी बाद. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी चांगलं षटक हाताळलेलं अविनाशच्या माध्यमातून. 5 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती ती. 3 गडी बाद केलेले. पण 5व्या चेंडूवरती आला तो चौकार. दुसरं षटक. दुसरं षटक हाताळण्यासाठी आला तो रामदास. नक्कीच स्ट्राईकला तुम्ही बघू शकता विजय. नॉन स्ट्राईकला प्रकाश. नक्कीच लवकर सामना चालू करायचा आहे. मान्य श्री तालुका प्रमुख बालाराम कांबरी साहेबांचं इथे स्वागत झालंय. त्यांचे या स्पर्धेद्वारे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल स्टेजवरती येऊन स्थानाबद्ध व्हायचंय. अंबरनाथचे तालुका प्रमुख मान्य श्री बाळाशेठ कांबरी साहेबांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. हॅलो. चला पहिल्या षटकाच्या अत्यंत धावफलकावरती धावा झाल्या त्या 4. 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना आपल्याला दिसतंय कुडेरांचा संघ आणि ते फिल्डिंग करताना आपल्याला बघायला मिळते ठोंबरवाडीचा संघ. नक्की स्ट्राईकला विजय. पहिला चेंडू आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगला चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षण उचलतोय फेकतोय तोवर येते ती 1 धाव. 1 धावीच्या होते धावफलक पुढे सरतोय 5 या धावसंख्येवरती. नक्कीच दुसरं षटक हाताळण्यासाठी आला तो रामदास ठोंबरवाडी संघाचा खेळाडू.
दुसरा चेंडू, गुडलेनचा चेंडू हलक्या हाताने फेस केलाय, क्षेत्ररक्षण आहे. आली ती एक धाव, 6 धाव धावफलकावरती. दुसरा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न, सुरेख असा चेंडू कुडलेन. शॉर्ट लेनचा चेंडू, नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईकला विजय. शॉर्ट लेनचा चेंडू भिरकावून दिलाय मिडॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षण आहे पण पुढे नाही, मिस फिल्डिंग होते. मिस फिल्डच्या स्वरूपात येत्या त्या 4 धावा विजयच्या बॅट मधून आला तो चौकार. नक्कीच सुरेख असा सामना चालू आहे. पहिल्या फेरीतील 4था सामना कुडेरान विपक्ष ठोंबरवाडे. पहिले नाणेफेकी टिकून कुडेरान या संघाने बॅटिंगचा निर्णय घेतला आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आणि आलाय तो विकेट. धक्का क्रमांक लागतोय तो 4था कुडेरान या संघाला. मान्य श्री बालाराम साहेब कांबरी याचकडून विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइस असेल. याची सर्व खेळाडूंनी आणि संघाने नोंद घ्यायची. नक्कीच चौकार लगावला, त्या चौकारानंतर नक्कीच चांगला असा कमबॅक करताना रामदासच्या माध्यमातून विजयला डगआउट मध्ये पाठवलंय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज युनिट नंबर 6 चा खेळाडू जातोय तो राजेश. पाचवा चेंडू मार्गस्थ होत असताना गुडलेनचा चेंडू भिरकावून दिलाय डीप पॉइंटच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठलाग करताना चेंडू अडवलाय, फेकलाय, तोपर्यंत आले तर 2 धावा. नक्कीच 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकले 12 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकला बघू शकतो मी राकेश राम, नॉन स्ट्राईकला प्रकाश. अजून 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. शॉर्ट पिचचा चेंडू, गुडलेनचा चेंडू आणि येथे षटक क्रमांक दुसरा संपतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 12, 4 गडी बाद. नक्कीच दुसऱ्या षटकाचा विचार केला तर रामदास आलेला दुसरं षटक हाताळताना पहिल्या चेंडू ते आली ती 1 धाव, पुन्हा एकदा 1 धाव. नंतर तिसरा चेंडू चौकार, नंतर चांगलासा कमबॅक करताना रामदास आला तो विकेट नंतर दुहेरी धाव आली. त्यानंतर आला तो डॉट चेंडू. नक्कीच पुन्हा एकदा सांघिक कोट्यातील तिसरा आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी आला तो अविनाश. पुन्हा एकदा बॉलिंग लाईनला अविनाश. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो अविनाश. स्ट्राईकला तुम्ही बघू शकता प्रकाशला. पहिला चेंडू मार्गस्थ होत असताना लोअर फुलटॉसचा मारा होता, कुठे ते बॅट आणि बॉलचा खराब असा संपर्क झालाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. तोवर येते ती 1 धाव. 1 धावीच्या मध्ये धावफलक पुढे सरकते 13 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा स्ट्राईकला बघू शकता तुम्ही राजेशला. दुसरा मार्गस्थ फुलटॉसचा मारा होता, फटका फर्स्ट लाईट. चेंडू जातोय एस्टॅन वरती. धक्का क्रमांक लागतोय तो 6वा. राजेश बॅक टू द डगआउट. नक्की सुरेख असा फटका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता. फुलटॉसचा मारा झालेला अविनाशच्या माध्यमातून
पण फटका फसला. चेंडू तिन्ही दांड्या गुल करत आउट होतोय राजेश. नक्कीच धक्का क्रमांक लागतोय तो 5वा कुडेरान या संघाला. कुठेतरी बॅकफुटला जाताना कुडेराना संघ तिसरा चेंडू मार्गस्थ असता नवीन फलंदाज विजय स्ट्राईक एंडला. नक्कीच सुरेख अशी बॉलिंग अविनाशच्या माध्यमातून ज्याने पहिलं षटक सुरेख असं हाताळलेलं तोच पुन्हा एकदा सुरेख अशी चेंडू आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. गुडलेचा चेंडू यॉर्करचा मारा कुठेतरी दिसताना आपल्याला डॉट चेंडू आलाय. ओव्हर पिचचा चेंडू होता. डॉट चेंडू आलाय. जज करताना आलाय बॅट्समनला. होते एकदा गुल्लेचा चेंडू. चेंडू जाते मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कॅच टिपतोय. धक्का क्रमांक लागतोय तो 6वा कुडेरान या संघाला. ज्या पावली गेले त्याच पावली परतताना विजय बॅक टू द डगआउट. ज्या पावली गेले विजय त्याच पावली परतताना जेलच्या स्वरूपात आउट झालेत. आपल्या स्पर्धेला लाभलेले मान्य अंबरनाथ तालुका प्रमुख मान्य श्री बालाराम काबरे साहेब यांचा सत्कार मी भाऊजी बुरवडा साहेबांना विनंती करेन की ते त्यांचा सत्कार करतील. नक्कीच या साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि खूप खूप आभार. त्यांनी आपला मोलाचा टाइम काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. या स्पर्धेद्वारे नक्कीच साहेबांचं नेहमी इथे असलेल्या स्पर्धेंना भेट असतेच. आणि तो गोरा पोरगा बसला बाजूला. चार चेंडू झाले. 13 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सोप्यावर त्याला पाठव इकडे माझ्याकडे. स्पर्धेला लाभलेले आपले माननीय अतिथी श्री बालाराम काबरे साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक आभार. नक्कीच 5व्या चेंडूवरती आलाय तो चौकार. थर्ड मॅनच्या दिशेने जातोय तो चौकार. चौकाराच्या होते धावफलक पुढे सरकले 17 या धावसंख्येवरती. आधी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोल्डेचा चेंडू होता. भिरकावून दिलाय मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय उचलतोय फेकतोय तोपर्यंत आले 1 धाव. 3 षटकाच्या सहत्तर धावफलकावरती धावा झाल्या 18. 6 गडी बाद. 20 थंडे घेऊन 2 थम्सअप. नक्कीच सुरेख असं षटक हाताळलंय अविनाशच्या माध्यमातून. षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडू विकेट नंतर 1 चेंडू डॉट आला. पुन्हा एकदा विकेट. मग आला तो चौकार आणि शेवटचा चेंडू आला तो फक्त 1 धाव. जा त्याला पाठव घेऊन येतो. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा फक्त धावफलकावरती. आता कुठेतरी फटकेबाजी दाखवावी लागेल कुडेरान या संघाला. नक्कीच धावांचा डोंगर उभा करावा लागेल तरच कुठेतरी विजय होईल संघ. 4थं षटक मार्गस्थ होत असताना पहिलाच चेंडू 4थं षटक हाताळण्यासाठी आलाय तो योगेश. पहिलाच चेंडू गुडलेनचा चेंडू. पहिलाच चेंडू आलाय तो निर्धाव. आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयत्न होता. 5 ओव्हरची मॅच असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 4थं षटक
दुसरा चेंडू आडव्या बॅटीने खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे खाली, गॅदर करतोय, धक्का क्रमांक लागतो तो 7वा. कुडेराने संघाला विशाल बॅक टू द डगआउट. नक्कीच सुरेख असा फटका होता, पण कुठेतरी ताकद कमी पडली विशालच्या माध्यमातून. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता लॉंग लेगच्या दिशेने, म्हणजे क्षेत्ररक्षक होतंय. नक्कीच साधी सिंपल अशी झेल घेतली. धक्का क्रमांक लागलाय तो 7वा. कुडेराने संघाला कुठे ते बॅकफुटला जाताना सगळं दिसतंय कुडेरान. नक्कीच फक्त 17 धावा धावफलकावरती लावल्यात त्यांनी. नक्कीच अजूनही पुन्हा एकदा आडव्या बॅटीचा मारा करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू टप्पा पडणार तो खालीच राहिलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. स्ट्राईकला बघू शकता कालूरामला आडव्या बॅटीने भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. 6 धावासाठी आलाय तो कालूरामच्या बॅट मधून दणदणीत असा षटकार. नक्की सुरेख असा गुडलेचा चेंडू होता, तर त्या चेंडूला भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. सहा धावेच्या मध्ये धावफलक पुढे कुठेतरी सलगले. 23 या धावसंख्या होती. अशीच फटकेबाजी करावी लागेल. युनिट नंबर 9चा खेळाडू आहे कालूराम. नक्कीच षटकार लगावलाय त्याने. हा चेंडू पुन्हा कमबॅक करताना योगेश. डॉट चेंडू आलाय. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून षटकार होता, कमबॅक दाखवलंय योगेशने. डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू. 23 धावा धावफलकावरती. 24. पुन्हा एकदा फटका सजवलाय सुरेख असा फटका. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये आलाय तो कालूरामच्या बॅट मधून दणदणीत असा षटकार. थांबत नाही ना मॅच. तो घे ना तो. चला अंपायर लवकरात लवकर चालू करायचंय. 4 षटकाच्या समाप्तीत धावफलकावरती धावा झाल्या त्या 30. 7 गडी बाद. अजून 1 षटकाचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लवकरात लवकर सामना चालू करायचा अंपायर. मान्यश्री संजयजी नितोरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्यांचं या स्पर्धेद्वारे हार्दिक हार्दिक स्वागत. चला पुन्हा वळूया मॅच कडे. 4 षटकाच्या समाप्तीत धावफलकावरती धावा झाल्या त्या 30. अद्याप 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5वा षटक हाताळण्यासाठी आला तो अजित आणि पहिला चेंडू भिरकावून दिलाय प्रकाश देव. फाईन लेगच्या दिशेत आलाय तो. त्याच्या बॅट मधून आलाय तो षटकार. स्लोअर गतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूला भिरकावून दिलाय. चांगलं गोल असं टायमिंग त्याच्या बॅट मधून. आणि पहिले चेंडू होते आले तो षटकार. षटकाच्या होते धावफलक पुढे सरकतंय 36 या धावसंख्येवरती. स्ट्राईकला बघू शकता तुम्ही प्रकाशला. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. कुठेतरी पंचाचा इशारा येतो तो व्हाईट. नक्कीच पंचाचे दोन्ही हात समांतर रेषेत. पंचांना आज कवायत करण्याचा
पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने आडव्या बॅटीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे कुठेतरी मिस फिल्डिंग होते आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. येतील तो 4 धावेसाठी चौकार. नक्कीच कुठेतरी खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय उंबरवाडी संघाच्या खेळाडूकडून. नसीब कुर्लेंचा चेंडू होता, फटका सजवला. 3 षटकामध्ये फक्त 18 धावा होत्या, मात्र या 2 षटकामध्ये नक्कीच चांगली अशी कामगिरी येते. पुन्हा एकदा मिडाच्या दिशेने फटका सजवलाय. सुरेख आहे फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतील त्या 6 धावेसाठी षटकार. नक्की सुरेख असा फटका. तिथे झेलचा प्रयत्न होता पण प्रयत्न फसला. नक्कीच षटकार आलाय प्रकाशच्या बॅट मधून. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आला, नंतर वाईट, नंतर चौकार आणि षटकार दाखवलाय प्रकाशने. फुलटॉसचा चेंडू चेंडूला तसाच फुलटॉस आला आणि तसाच भिरकावून देण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेने, पण प्रयत्न फसला. तिथे क्षेत्ररक्षक होते, बॉलला कॅच केलंय आणि चांगला असा झेल टिपलाय. धक्का क्रमांक लागतोय तो 8वा प्रकाशच्या मैदानातून. प्रकाश बॅक टू द डगआउट. फुलटॉसचा चेंडू होता, चांगला गॅदर नाही झाला तो बॅट वरती, कुठेतरी संपर्क खराब आला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेला, तिथे क्षेत्ररक्षक होते की चांगली अशी सुरेख अशी कॅच टिपली आहे. प्रकाशची जागा भरून काढण्यासाठी युनिट नंबर 10चा खेळाडू निलेश. अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा लागल्या त्या 47. 8 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज निलेश आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू दाखल विकेट किपर कडे, कुठे मिस कॉलिंग होते. धक्का क्रमांक लागतोय तो 9वा रनआउटच्या स्वरूपात. ज्या पावली गेले त्याच पावली परत फिरताना निलेश बॅक टू द पवेलियन. नक्कीच आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागून चेंडू गेला विकेट किपरच्या हातात. मिस कॉलिंग मुले रनआउटच्या स्वरूपात निलेश बाद होत आहेत. निलेशची जागा भरून काढण्यासाठी युनिट नंबर 11चा खेळाडू, शेवटचा खेळाडू गेलाय रुपेश. नक्कीच सर्व खेळाडूंना इथे बॅटिंग आली हे म्हणायला काही हरकत नाही. शेवटचा चेंडू आणि शेवटचा विकेट असेल. स्ट्राईकला बघू शकता तुम्ही कालुराम. स्लो गतीचा चेंडू भिरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमारेषा पार. येथील 4 धावेसाठी चौकार. आणि या चौकाराच्या मध्ये पहिली इनिंग संपते. पहिल्या इनिंगच्या 5 ओव्हरीच्या समाप्तीनंतर गाव फलकावरती धावा झाल्या त्या 51. चला लवकर लवकर फिल्डिंगला जायचे कुडेराना संघ. प्रथम बॅटिंग करत असताना तब्बल 5 षटकामध्ये 51 धावा धावफलकावरती लावल्यात कुडेरान या संघाने. पहिल्या इनिंगचा विचार करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च झाल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च झाल्या, तिसऱ्या षटकामध्ये 6, म्हणजे फक्त आणि फक्त 3 षटकात 18 धावा खर्च झाल्या. मात्र शेवटचे 2 षटक महागडे ठरले म्हणता येईल. नक्कीच टोंबरवाड्या संघाला 5 षटकामध्ये तब्बल 52 धावा धावफलकावरती लावायला लागतील. प्रकाशने छान अशी बॅटिंग केली.
7 चेंडू मध्ये 22 धावा. छान अशी बॅटिंग केली. 7 चेंडू मध्ये 22 धावा धावफलकावरती लावल्यात. टप्पा असं झोपून ठेवतो असं म्हणणार जे आहे पप्प्याने आहेत त्या तरी फक्त मारून पप्प्याचे आहेत. ये 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या तर 51. तब्बल जिंकण्यासाठी ठोंबरवाडी या संघाला 5 षटकामध्ये 52 धावा धावफलकावरती कुठून काढाव्या लागतील. नक्कीच समीकरण असेल 30 चेंडू आणि 52 धावा. नक्कीच ओपनिंगची जोडी स्ट्राईकला तुम्ही बघू शकता अजयला, नॉन स्ट्राईकला रामदास. कुठेतरी मिस फिल्डिंग होते. मिस फिल्डिंगच्या स्वरूपात आले ती 1 धाव आणि पंचांचा इशारा येतो तो व्हाईट. 1+1 2 धावा. नक्कीच धावाचा श्री गणेशा झालाय. पिऑनचं षटक, पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय तो राजेश. कुडेरान संघाचा बॉलर राजेश. पहिला चेंडू फेस करताना आडव्या बॅटिंगच्या मारा मिडविकेटच्या दिशेने खराब असा क्षेत्ररक्षण गचाल क्षेत्ररक्षण होतोय कुडेरान संघाकडून आणि आलाय तो चौकार. नक्कीच सुरेख अशी फटकेबाजी झाले अजितच्या बॅट रामदासच्या बॅट मधून. रामदासच्या बॅट मधून सुरेख असा फटका अलम ती कार्पेट चौकार आलाय. दुसरा चेंडू मार्गस्थ होत असताना पुन्हा एकदा स्टेप आउट करून आडव्या बॅटिंग मारण्याचा प्रयत्न. चेंडू व्हाईट येतोय. पंचांचा इशारा येतोय तो व्हाईट. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. 1 चेंडू 7 धावा. मेन पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता आदित्य निरगुडा. लेग पंचाच्या भूमिकेत ओमकार पारधी. आपले स्कोर बोर्डवर राज. पुन्हा एकदा आडव्या बॅटिंगने खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षण आहे. ते फेकते तो पण ते येते ती 1 धाव. 8 धावा धावफलकावरती. 2 चेंडू. अंपायरला विनंती असेल त्यांनी चेंडू मोजायचे. स्ट्राईकला होता अजय. फिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू जातो सीमारेषा पार. येथील त्या 6 धावेसाठी षटकार. डीजे कुठेही असतील त्यांनी स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे. सूरज कालेकर कुठेही असतील त्यांनी स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे. 3 चेंडूच्या समाप्तीत धावफलकावरती धावा झाल्या 14. नक्कीच सुरेख असा षटकार आला अजितच्या बॅट मधून. नक्कीच कव्हरच्या दिशेने भिरकावून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स येते तो अजितच्या बॅट मधून. सुरेख असा फटका. 4 धावेसाठी चौकार. चौकाराच्या वतीने धावफलक पुढे सरकून 18 धावसंख्येवरती जाते. शॉर्टपिचचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने भिरकावून दिला आणि गेले तो 4 धावेसाठी चौकार. षटकानंतर बॅक टू बॅक चौकार आलाय. नक्कीच सुरेख अशी फटकेबाजी होते ठोंबरवाडी संघाकडून. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे. गुड फिल्डिंग. नक्कीच झोपून पडून बॉल अडवलाय त्यांनी. डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू. पहिल्या षटकात शेवटचा चेंडू अद्याप विचार केला. 18 धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजे जे 3 षटकामध्ये त्यांनी
धावा काढलेल्या त्या एकाच षटकामध्ये आल्यात कुडेराने संघाला. शेवटचा चेंडू आला तो व्हाईट, पंचांचा इशारा येतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील आणि इथे फटका आहे मोठा, नाही धावांना तोटा. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, पुन्हा येतोय तो चौकार आधीच्या बॅट मधून. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर 23 धावा धाव फलकावरती लावल्यात. नक्कीच सुरेख अशी कामगिरी झाली तुंबरवाडी या संघाकडून. जेव्हा कुडेरान हा संघ बॅटिंग करत असतात त्यांनी 3 षटकामध्ये 18 धावा लावलेल्या, त्याच धावा फक्त आणि फक्त एका षटकामध्ये तुंबरवाडी संघाने धाव फलकावरती लावल्यात. या षटकाचा विचार केला, पहिला चेंडू आला तो व्हाईट, नंतर आले ते 4 धावा, नंतर पुन्हा एकदा व्हाईट, नंतर आला तो 1 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धाव फलकावरती धावा झाल्या तर 23 बिनगडी बाद. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलं तर चँगो. नक्कीच स्ट्राईकला बघू शकता रामदासला, नॉन स्ट्राईकला अजित. अजूनही ओपनिंगची जोडी अजूनही क्रीज वरती असताना कुठेतरी विकेट काढावे लागतील. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल टप्पा पडून कुठेतरी खालीच राहिला. एस्टॅनवरून बॉल जाताना पहिला चेंडू आला तो डॉट. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी प्रयत्न फसला. बॅटची कडा लावून बॉल गेला एसटी रक्षकाकडे आणि इथे धक्का क्रमांक लागतोय तो पहिला रामदासच्या स्वरूपात. नक्की सुरेख अशी गोलंदाजी होते चँगोच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू ती स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, पण बॅटची कडा लागून चेंडू गेला विकेट किपरच्या हातात. ही धक्का क्रमांक लागला पहिला रामदास डगआउट मध्ये. नक्कीच रामदासची जागा भरून काढण्यासाठी चालेत युनिट नंबर 3 चा खेळाडू अविनाश. अविनाश तिसरा चेंडू फेस करेल. दुसरा दिवस ज्यांनी गाजवला ती कासगावची टीम येथे उपस्थित राहिले. नक्कीच 9 चेंडू होते, पंचाचा 1 हात समांतर रेषेत. 9 चेंडू म्हणजे पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिटच्या संधीचं सोनं होतंय की माते. ते चेंडू जाते मिड विकेटच्या दिशेने, त्याची शक्यता नाकारले. रनआउटची शक्यता अंपायर डिसिजन देताना येथे DRS ची मागणी होती अंपायर कडून. नक्कीच आणि येथे धक्का क्रमांक लागतो तो दुसरा ठोंबरवाडी या संघाला रनआउटच्या स्वरूपात. नक्कीच पहिला चेंडू फेस करत असताना अविनाश विस्कावून दिलेला चेंडू, दुसरा रन धावताना ते विकेट जात. धक्का क्रमांक लागतोय तो दुसरा ठोंबरवाडी या संघाला अविनाशच्या माध्यमातून. त्याची जागा भरून काढण्यासाठी जातो तो यशवंत. तुम्ही स्ट्राईकला बघू शकता यशवंतला.
चला अंपायर लवकर चालू करायचं आहे. त्याला इकडून सांग सरळ. कुठून तो सरळ आणि पहिला चेंडू डॉट. चेंडू टप्पा पडल्यानंतर कुठेतरी ऑफ स्पिन होतोय. नक्कीच चौथा चेंडू आलाय तो डॉट. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 5वा चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा झेलची संधी होती पण संधी नाकारली. कट लागलेली तरी झेलची संधी नाकारली. विकेट आली असती. शेवटचा चेंडू स्टेप आउट केलाय. मिडविकेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे आणि येथे ते आले ती कॅच. नक्कीच सुरेख अशी कॅच टिपली क्षेत्ररक्षकाकडून. धक्का क्रमांक लागतोय तो 3रा. डोंबरवाडी या संघाला ज्या पावली गेले त्या पावली परत आले ते यशवंत. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी झाली. या षटकाचा विचार केला चांगोच्या माध्यमातून तर फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आणि तब्बल 3 गडी बाद केलेत. पहिला चेंडू आला तर डॉट, नंतर विकेट, नो चेंडू आला, पुन्हा एकदा विकेट, नंतर 2 बॅक टू बॅक डॉट चेंडू आले. डॉट चेंडू नंतर आली ती विकेट. 2 षटकाच्या समाप्ती. आता धावफलकावरती धावा झाल्या त्या 25 आणि आता समीकरण असेल ते 18 चेंडू 27 धावेचं. 18 चेंडू 27 धावा. 3रं षटक हाताळण्यासाठी आलाय तो प्रकाश. स्ट्राईकला तुम्ही बघू शकता अजितला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने डॉट चेंडू होते. पॉइंटचा फिल्डर आहे तिथे. डॉट चेंडू आलाय. दुसरा चेंडू षटपीचा चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने भिरकावून दिलाय. अलॉंग दी कार्पेट चेंडू जातोय सीमारेषा पार. याची 4 धावेसाठी सुरेख असा चौकार. नक्कीच आमचे स्कोरर्स सांगताना ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. नक्कीच हलक्या हाताने डिफेन्स केला. गॅप बघितली आणि त्या गॅप सिलेक्शन शॉट असा कव्हर पॉइंटला फटका सजवला आणि फटका खरा ठरलाय. 4 धावेसाठी 29 धावा धावफलकावरती आल्यात चौकाराच्या मदतीने. समीकरण सोपं झालं. 16 चेंडू 23. पुन्हा एकदा भिरकावून दिला आडव्या बॅट मधून मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय आणि धक्का क्रमांक लागतोय तो 3रा. अजित बॅक टू द डगआउट. लवकर जायचं. सुरेख असा फटका होता पण कुठेतरी ताकद कमी पडली. मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता पण तिथे क्षेत्ररक्षक होते. हातात कॅच विसावताना नवीन
युनिट नंबर 5 चा खेळाडू अतुल इन झाला स्ट्राईकला बघू शकता अतुलला. चौथा चेंडू प्रकाशच्या माध्यमातून शॉर्टपिचचा चेंडू बॅटची कडा घे चेंडू जातोय विकेट किपर कडे धक्का क्रमांक लागतोय तो चौथा. अतुल बॅक टू द डगआउट. नक्कीच गोल्डन डकचे शिकार पडलेत. नक्कीच येथे हॅट्रिकची संधी आहे प्रकाशसाठी आणि कुठेतरी समीकरण आले 14 चेंडू आणि 23 धावेचं. नवीन फलंदाज युनिट नंबर 6 चा खेळाडू धनाजी. गणेश बुरवडा स्टेज कडे संपर्क साधायचा आहे. चौथा चेंडू हॅट्रिकचा चेंडू असेल स्ट्राईकला न्यू फलंदाज युनिट नंबर 7 चा खेळाडू धनाजी. हॅट्रिकचा बॉल शॉर्ट पिचचा चेंडू भिरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय पण कुठेतरी मिस फिल्डिंग झाली. कॅचच्या पाठी जाण्याचा प्रयत्न होता पण चेंडू निसटलाय. मिस फिल्डिंग मुळे चौकार जातोय. चौकाराच्या मध्ये धावफेला पुढे जाते 33 या धावसंख्या होती 5 गडी बाद. सोहम बुरवडा स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे. नक्कीच सुरेख असा फटका होता. कॅचची शक्यता होती शक्यता नाकारली मिस फिल्डिंग मुळे चौकार आला. नक्कीच पुन्हा एकदा आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्लिपला चेंडू जातोय फिल्डर ते बॉल खाली गॅदर करतोय कॅच धक्का क्रमांक लागतोय तो 6वा. अजूनही जिंकण्यासाठी समीकरण असेल 12 चेंडू आणि 19 धावेचं. नक्कीच समीकरण झालंय त्यानंतर समीकरण सोपं झालंय. चौथं षटक हाताळण्यासाठी आलाय तो चांगो. सांघिक कोट्याचे चौथं वैयक्तिक कोट्याचे दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो चांगो. त्याने मागच्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि 3 विकेट घेतलेला तो चांगो. पुन्हा एकदा बॉलिंग लाईनला पुन्हा एकदा आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न फसतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. नक्कीच समीकरण कुठेतरी सोपं आहे ते अवघड होत चाललंय कारण की 12 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. जेवढे डॉट चेंडू दे तेवढं समीकरण कठीण होत जाईल. रिव्हर्स स्वीपचा मारा करण्याचा प्रयत्न अपील होते जोरदार. आवाज जास्त आत्मविश्वास कमी. नक्कीच पंचांचा नकार आलाय. नक्कीच जशी मागच्या ओव्हर मध्ये गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी पुन्हा एकदा दाखवताना चांगो. 3 बॉल 3 डॉट बॉल आले. स्ट्राईकला तुम्ही बघू शकता मिडांच्या दिशेने भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक बॉल घाली येते कॅच झाले ड्रॉप आणि इथे जातोय तो चौकार. कुठेतरी हा चौकार महागडा ठरेल. काही कॅच ड्रॉप झालेली महाग बघूया.
कारण की चौकाराच्या मध्ये धावफलक पुढे सरकते 37 या धावसंख्या होती. कुठेतरी समीकरण अजूनही सोपं होतंय. 8 चेंडू आणि 15 धावेचं. आदरवाडी संघाचा कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय. वाईट चेंडू आलाय. टप्पा पडला तर कुठेतरी चेंडू बाहेर जाताना पंचांच्या दोन्ही समांतर रेषेत चेंडू आलाय तो वाईट. 38 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू जाते तो सीमा रेषे पार. येथील त्या 6 धावेसाठी षटकार. ठोंबरवाड संघाला शेवटचा चेंडू. बुडलेचा चेंडू शेवटचा चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा येतोय षटकार. पूर्णपणे सोपं झालंय. 7 धावेची गरज असेल फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी. नक्कीच मागच्या ओव्हर मध्ये ज्याने फटकेबाजी केली तो कैलास. 1 चौकार आणि 2 षटकार लगावले आणि पूर्णपणे सामना आपल्या बाजूने केला तो कैलासने. नक्कीच त्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटचं षटक फक्त आणि फक्त 2 धावेची गरज असेल. स्ट्राईकला प्रकाश कुडलेंचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतोय उचलतो फेकतोय तोपर्यंत येते ती 1 धाव. 5 चेंडू मध्ये फक्त आली ती 1 धाव. पुन्हा आलाय तो कैलास. नक्कीच विजय स्ट्रोक खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. येथील त्या 4 धावा. 4 धावेच्या मदतीने ठोंबरवाड्या संघाने सामना पूर्णपणे आपल्या बाजूने जिंकलाय.